समोर आपण लावू आणि त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ। पुढची बातमी आहे मुंबईमधल्या एका वादाच्या संदर्भातली। खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधला दादर परिसर असेल किंवा घाटकोपर असेल या सगळ्या परिसरामध्ये जैन धर्मीयांनी किंवा जैन जे बांधव आहेत त्यांनी रस्त्यावरती पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारल्या होत्या आणि त्यावरून काहीसा संघर्ष उफाळून आला होता। आता अशाच पद्धतीच्या पांढऱ्या पट्ट्या चर्नी रोड परिसरामध्ये देखील बघायला मिळाल्या आणि या पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावरून मनसेनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय। गिरगावमधल्या पांढऱ्या पट्टीवरती काळा रंग मारण्यात आला आणि याच मुद्द्यावरून गिरगावमधील मनसे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। आंदोलन करणाऱ्या मनसे आणि आम्ही गिरगावकर संघटनेच्या कार्यकर्त्यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यातही घेतलं। दादरमध्ये देखील याच पांढऱ्या पट्टीच्या मुद्द्यावरून मोठा वादंग झाला होता। दरम्यान यावरून राजकारण करणं अयोग्य आहे, दोन समाजांना एकमेकांच्या सोबत उभं करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। आम्ही चांगल्या मार्गाने हे करतोय। पोलिसांनी पहिलं यांचे हे पांढरे पट्टे मारले आहेत, याचे गुन्हेगार शोधून आणावे, त्याच्यानंतर त्यांनी आमच्यावर काय कारवाई करायची करावी। ती पांढरे पट्टे मारले आहेत त्याच्यावर तुम्ही का कारवाई करत नाहीये? जैन मंत्री मंगल प्रभात लोढा याच्या आदेशाने हे पोलीस आम्हाला अटक करायला आलेले आहेत, हा माझा स्पष्ट आरोप आहे। मी तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून हेच सांगतोय, मराठी माणसाने आता एकत्र येण्याची गरज आहे, नाहीतर हे जैन लोकांचा पुढाकार करणारे हे मंत्री लोक, हे आमदार लोक असंच मराठी माणसाला महाराष्ट्रातनं हद्दपार करून टाकतील। सनदी अधिकारी तुकाराम